कृष्णचरणी अखंड रमावे स्मरणी श्रीकृष्णाच्या. प्रस्तुत उपस्थित सज्जन, आजच्या या नामे स्मरण या वाक्पुष्पाला गुंफत असताना नामाने स्मरण कसं साध्य होतं आणि नामस्मरण किती महत्त्वाचं आहे आजच्या विषयामध्ये आपल्याला ऐकायचं आहे. नामस्मरणाशिवाय ह्या जीवाला दुसरा पर्याय नाही आहे. कलियुगामध्ये हरेर नाम हरेर नामैव केवलम कलो नास्तैव 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 गतिरन्यथा. 3 वेळास ग्रंथकार म्हणतात की कलियुगामध्ये नास्तेव नाही 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 गतिरन्यथा, दुसरी गतीच नाही नामस्मरणाशिवाय. कारण नाम ही एक उत्तम अशी साधना सांगितलेली आहे. त्या नामस्मरणाविषयी हा आपला 10 दिवसाचा जो काळ आहे तो नामस्मरणासाठी सुवर्ण काळ आहे. प्रत्येकाने ह्या नामाचा आश्रय घेऊन आपलं जीवन सुजलाम सुफलाम करायचं आहे. प्रत्येक व्यक्ती उद्धाराची इच्छा ठेवून जर नामस्मरण करत असेल, एक दिवस तो नामाभिमान घेणारा परमात्मा तुमच्या जीवनामध्ये सुवर्ण स्पर्श केल्याशिवाय राहणार नाही. आठवा भगवान गोपाल कृष्ण आपल्या मनामध्ये नेहमी आठवला पाहिजे. मन श्रीकृष्णाच्या चरणावरती ठेवून, मन परमात्म्याच्या चरणावरती ठेवून आपण त्या भगवंताला शरण गेलं पाहिजे. कारण तोही सांगतो, त्यांनी ठामपणे स्मरणाचेच विधी सांगितलेले, स्मरण आठवण करण्यासाठी सांगितलेले. मनमना भव मद्भक्तो मद्याजिमाम नमस्कुरो. तू माझीच भक्ती कर, माझ्यामध्येच रममान हो, माझ्यामध्येच मनाला लाव. आणि त्याही सोबत युद्ध करत असताना अर्जुनाला वारंवार देवाने सांगितलं, मामनुस्मर युद्धच, मला अनुस्मरून, मला स्मरून, मला आठवून युद्ध कर, तुला युद्धाचं पातक लागणार नाही. किती सोपी परिभाषा भगवान कृष्णाची, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी तुम्हाला आणखी सोपं करून शास्त्र सांगितलेले. किती सोपं सांगितलं. तर मा शयनासनी 3 गोष्टींमध्ये, 3 अवस्थेमध्ये तुम्ही भजन स्मरण करू शकता. 3 अवस्थेमध्ये. त्या 3 अवस्था कोणत्या? शयन म्हणजे झोपायच्या वेळी, आसनी म्हणजे बसण्याच्या वेळी, आणि भोजनी म्हणजे भोजनाच्या वेळी. बघा, 3ही वेळेला आपण विसरतोच देवाला. उलट होतं आपलं की 3 वेळेला आपल्याला देवाची आठवण येत नाही. झोपताना आपल्याला झोपेची आठवण असते. आसनी म्हणजे बसताना, गप्पा मारताना आपल्याला आसनाची बसायची काम करून आपण बसलेले, त्याच्यामुळे आपल्याला बसावं वाटतं निवांत, मग काही डोक्यामध्ये नको आहे. आसनी म्हणजे बसताना आपण देवाची आठवण करत नाही. आणि भोजनी तर बऱ्याच वेळा करतेच नाही. भोजनाचा एक नियम आहे, तो सर्वांनी लावून घ्यावा, ऐकणाऱ्यांनी लावून घ्यावा. प्रस्तुत दृश्य अदृश्य शक्तीच्या द्वारे, दृश्य अदृश्य यंत्रांच्या द्वारे आपण हे प्रवचन ऐकत आहात. तर कुणी हा मुद्दा ऐकत असाल तर लक्षात घ्या, भोजनाच्या वेळी परमात्मा नक्की आठवला पाहिजे. कारण जे जेवण बनवलेलं आहे ते कुठल्या ना कुठल्या प्रकारे सात्विक नाही, राजस आहे, तामस आहे, आणि अनेक प्रकारचा प्रवास करून ते जेवण तुमच्या ताटापर्यंत पोहोचलेले. त्याचा प्रवास खूप लांबचा आहे. गव्हाची चपाती तुमच्या ताटामध्ये आली असेल तर तिला 4-5 महिने लागलेले आहे. बाजरीची भाकर तुमच्या ताटामध्ये आली असेल तिला 2.5-3 महिने लागलेले आहे. मेथीची भाजी तुमच्या ताटात आलेली असेल तर तिला 1.5-1.5 महिने लागलेला आहे. दुसरं काही तुमच्या ताटामध्ये आलेलं असेल तर त्याला त्या अन्नाचा प्रवास. आणि मग त्या अन्नाचा प्रवास तुमच्या ताटापर्यंत आला तर तुम्ही चहूबाजूंनी सगळ्या दृश्य अदृश्य देणाऱ्यांचे धन्यवाद केले पाहिजे. ही पहिली सोज्वळ भावना आहे, निर्मळ मनाची भावना आहे. ज्याचं अंतःकरण निर्मळ आहे तो देवाला धन्यवाद देऊन, देणाऱ्याला धन्यवाद देऊन, ज्याने स्वयंपाक बनवला त्यालाही धन्यवाद देऊन, ज्याने वस्तू आणल्या त्यालाही धन्यवाद देऊन खातो. आणि मग ते जेवण न राहता उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म, ते यज्ञ कर्म होऊन जातं. म्हणून वदनी कवळ घेता नाम. अनेक शास्त्रांनी, अनेक पंथांनी, संप्रदायांनी, तत्ववेत्यांनी सांगितलंय की अन्नम ब्रह्मेति व्यजानात.
वेद सांगतात की आम्ही अन्न नाही वाढत, आम्ही एक प्रकारे ब्रह्म परोसतो. हम ब्रह्म परोस रहे हैं, अन्न नाही परोस रहे. अन्नाचा इतका महिमा आहे. भगवद्गीतेमध्येही अन्नाचे खूप चांगले लक्षणं आलेली आहेत आणि त्याही सोबत सर्वज्ञ श्री चक्रधरांनी अन्नाला प्रथम करून अन्नदान हे उत्तम तर सांगितलेलंच आहे, पण अन्नदानाने मनुष्य देहाची ज्ञानाधिकाराची कशी निष्पत्ती होते हे शास्त्राच्या अंतर्गाभ्यामध्ये गेल्यावरती आपल्या लक्षात येईल. तर आपल्याला इथं बघायचं आहे की सेवन करत असताना आपल्याला परमात्मा आठवायचा आहे. ताटावरती बसले, प्रथम ज्या मातेनं जेवण बनवलं, ज्या स्त्रीनं जेवण बनवलं, तिच्याकडं अभिमानाच्या आणि धन्यवादाच्या दृष्टीने बघा. प्रथम जे अन्न समोर आले त्याचा धन्यवाद करा, त्याच्याकडे प्रसाद म्हणून बघा आणि दुसऱ्यांदा ईश्वराचं नाव घेऊन हातावरती थोडंसं पाणी घ्या. पाणी घेऊन कृष्ण अर्पण करून संकल्प सोडा की हे प्रभू, हे असलेलं राजस तामस अन्न तू सात्विक कर आणि माझ्या जीवनामध्ये ऊर्जा दे. हे ज्यावेळेस तुम्ही म्हणाल ना, तर तुम्हाला अन्नाची ताकद लक्षात येईल की दिवसभर तुमची एनर्जी टिकून राहील आणि अदृष्ट विचार तुमच्या मनामध्ये येणार नाही, चुकीचे विचार येणार नाही. पण होतं काय, ताटावरती बसल्यानंतरच आपल्याला त्या ताटामधल्या वस्तूंच्या नोक्स दिसतात. भाजी न खाता चाळणी झालेली असते, खराट झालेली असते, तिखट झालेली असते, चपाती वातड झालेली असते, भाकर कडक झालेली असते आणि त्याही सोबत ज्याने केलं त्याच्याप्रती तर कृतज्ञतेची बिलकुलही भावना नसते. ताट समोर आले तरी आपण मोबाईलमध्ये डोके घालून बसलेला असतो, मोबाईलमध्ये टी व्हीमध्ये आपण बघत असतो. हा अन्नाचा खूप मोठा अपमान आहे. अन्नाला तुम्ही समजता तरी काय? अहो, अन्न नसेल ह्या जगामध्ये आम्ही कोणीच नसणार आहे. अन्नाचा भुकेला परमात्मा असतो. एका घासासाठी, एका छटा लोण्यासाठी, दुधासाठी, दयासाठी तर कृष्ण गोपिकांच्या मागं पागल होऊन फिरायचा ना, पागल होऊन फिरायचा. भलेही कृष्णाला काही अन्नाची कमी नव्हती ना, परंतु त्या परमात्म्याने त्यांचे अधिकार घडवण्यासाठी त्यांच्या घरातल्या वस्तू उष्ट्या केल्या, त्यांचं जीवन स्वीकार केलं, कारण त्यांनी पूर्वजन्मी असे अधिकार जोडून ठेवले होते. देवसुद्धा त्या अन्नाला बळी पडतो. म्हणून अन्न समोर ताटामध्ये आल्यानंतर त्याचा आदर केला पाहिजे. जे शेतकऱ्याच्या शेतामधून आलं त्याचाही आदर केला पाहिजे. ताटावरती आलेल्या अन्नाला नाव न ठेवता जर आपण खाल्लं तर ते अन्न नक्कीच अमृताचं काम आपल्या अंतःकरणात करत असतं, पोटामध्ये करत असतं. म्हणून भोजन करतेवेळी देवाचं नाव आपण घेतलं पाहिजे. बऱ्याचशा घरांनी अन्न शिजतं, परंतु तसंच गरम गरम नवऱ्याला वाढतील, मुलांना वाढतील, आपण खातील. अहो, देवाचं नावही नाही. प्रथमतः तुमच्या गॅसवरती जी पण वस्तू बनते ती प्रथमतः देवाला अर्पण, कृष्ण अर्पण करून मग खा. सकाळचा चहा असेल, पहिलं जेवण असेल, नंतर उष्ट करू द्या, कोणालाही करू द्या. पण प्रथमतः जर यदा कदाचित चुकून जर झालं तर एखादं काही ना काहीतरी चांगलं पॅकेट बाहेरून घेऊन यावं, स्वच्छ असावं, उष्ट नसावं आणि त्याचा देवाला नैवेद्य उपहार दाखवावा. अन्नाची महिमा आहे. म्हणून स्मरण करत करत आपण अन्न जर भोजन जर खाल्लं तर तो प्रसाद होत असतो. स्वामींनी हा दंडक दिलेला आहे साधकाला की कमीत कमी दिवसातून अष्टप्रहर तर तुम्ही माझी आठवण कराच, पण जमली नाही तर कमीत कमी ह्या 3 वेळेला तरी तुम्ही माझी आठवण करा. हे झालं भोजन करते समय स्मरण. स्मरणाला वेगळा कालावधी देण्याची गरजच नाही हो. बरेचसे लोक माळा घेऊन बसल्यानंतर 10-20 माळा मोजण्यामध्ये स्मरण समजतात. चुकीचं आहे. अवस्था तुम्ही जर नीट लक्षात गेल्या, पश्चन, शृण्वन, स्पृशन, जिगरण, सगळ्या अवस्थेला तुम्ही देवाचं नाव घेऊ शकता ना. चालताना नशन, गशन, स्वपन, श्वसन, प्रलपन, विसर्जन, झोपताना, उठताना, सकाळी बसताना, खाताना, पिताना, गप्पा मारताना सुद्धा देवाचं तुम्ही नाव घेऊ शकता. फक्त ही आपली मनोवृत्ती झाली पाहिजे, अभ्यास झाला पाहिजे की मला ईश्वराचं स्मरण करत करत जीवन यापन करायचं. जसं एक गुलाबाचं सुंदर असं फूल आहे, झाडावरती आलेलं आहे, आणि एक प्लास्टिकचं फूल आहे, ते आपण घरामध्ये विकत आणून ठेवलेलं आहे. दोन्हीही फुलं सारखी अशी समोर धरा, दोन्ही कदाचित सारखे दिसतील. यदा कदाचित जे प्लास्टिकचं फूल आहे, कागदाचं फूल आहे, ते जास्त ताजंतवानं आपल्याला वाटेल आणि जे खरोखरचं फूल आहे ते इतकं वाटणार नाही, मुरजलेलं असेल. पण
सुगंध घेण्यासाठी आपल्याला ताज्या फुलाकडे जावं लागेल, प्लास्टिकच्या फुलाचा वास येणार नाही. सुगंध ताज्याच फुलाचा आहे. आणि मग ते ताजं फुल 4च दिवस जगेल, त्याच्या 4 दिवसांनी पाकळ्या गळून जातील, पण 4 दिवसामध्ये त्या ताज्या फुलाने खूप सुंदर असा सुगंध दिला, जो अद्वितीय असतो. प्लास्टिकचे फूल महिनाभर, 2 महिने, 4 महिने जरी तुम्ही घरामध्ये ठेवले तर त्याचा सुगंध येणार नाही. जीवनही तसंच आहे बाबांनो, की जीवन जर तुमचं सुगंधरहित असेल, सुगंधहीन असेल, त्या जीवनाला सुगंध नसेल, ते प्लास्टिकच्या फुलासारखे आहे. ते तुम्ही 100 वर्ष काय 200 वर्ष जरी जगले तर तुमच्या जीवनातून कधीही सुगंध येणार नाही. म्हणून भोजन करतेवेळी, दुसरं शयन करतेवेळी, झोपताना देवाचं नाम आठवत आपण झोपी गेलं पाहिजे. आणि मग देवाने खूप मोठं डिस्काउंट आपल्याला दिलेलं आहे, की तुम्ही जर झोपत झोपत देवाचं नाव आठवलं तर सकाळी जेव्हा तुमची प्रथम जाग येईल तेव्हा जर तुमच्या हृदयावर नाव आलं तर तुमचे जे काही 8 तास झोपेमध्ये गेले ते 8 तास सुद्धा स्मरण केल्यासारखंच आहे. बघा किती मोठी सूट दिलेली आहे. म्हणून झोपताना देवाचं नाव घेतलं पाहिजे. झोपताना 10-20 मिनटं अगोदरच मोबाईल ठेवून देवाचं स्मरण करा, परमात्म्याचं चिंतन करा. नका माळा हातामध्ये घेऊ, पण तोंडामधलं नाम, हृदयातलं नाम तोंडामध्ये आलं की स्मरण आपल्या आपण होत असतं. तुम्हाला शयन करत असताना मी बरोबर तुम्हाला स्मरण जमणार आहे. आणि तिसरं महत्त्वाचं स्मरण आपल्याला करायचं आहे बसल्यानंतर. कुठेही बसा, ऑफिसमध्ये कोणी जात असेल कर्मचारी, तिथं ऑफिसमध्ये बसल्यानंतर, गाडीमध्ये बसल्यानंतर, घरी बसल्यानंतर, चौकात बसल्यानंतर, कुठं शेतामध्ये बसल्यानंतर, कुठंही तुम्ही बसा. आसन ज्या ठिकाणी तुमचं झालं, पण होतं काय, आपण बसलो म्हणजे आपल्याला इकडच्या तिकडच्या गप्पा मारायच्या असतात, इकडच्या तिकडच्या गोष्टी करायच्या असतात. 4 बाया एकत्र बसल्या म्हणजे देवधर्माच्या गप्पा थोड्या मारतील. एखादी बाई निवांत जरी बसली तरी निवांत बसणार नाही, देवाची गाठी घेऊन बसणार नाही, ते हातामध्ये मोबाईल घेऊन बसेल. कुठंतरी आपलं चुकतंय. नीट लक्षात घ्या की आपली कुठंतरी चूक होते जीवनामध्ये जगत असताना. स्मरण करण्याला वेगळं प्राधान्य द्यायची गरज नाही. वेगळं प्राधान्य म्हणजे तुम्ही गाठी माळ घेऊन बसा, हा दंडक तर आहेच, परंतु एखाद्याला जमत नसेल, व्यस्ततेखातीर जमत नसेल, अथवा काही शरीर अशक्ती खातीर जमत नसेल, किंवा प्रपंच आपल्याला जास्त चिटकलेलं आहे, त्या प्रपंचातून निघणं होत नाही म्हणून एखाद्याला जमत नसेल, पण कमीत कमी तुम्ही ज्या अवस्थेमध्ये आहात, भगवान कृष्णाने युद्ध करत असताना अर्जुनाला जर स्मरण सांगितलं तर हे आपण जीवनाचं गाडं ओढत असताना आपल्याला प्रत्येक क्षणामध्ये देव आठवायला काय अडचण आहे. कुठेही आठवा, कुठेही आठवा ना. भांडणामध्येही देव आठवू शकता, तुम्ही बोलण्यामध्येही आठवू शकता, चालण्यामध्येही आठवू शकता, स्वयंपाक करतानाही देव आठवू शकता. स्वयंपाक करताना इकडचे तिकडचे गाणे लावत बसण्यापेक्षा किंवा गप्पा मारत बसण्यापेक्षा एखाद्याला फोन करून, बऱ्याचशा विवाहित स्त्रियांच्या घरामध्ये कधी कधी दिसून येतं, फोनवरती गप्पा मारतायत आणि मस्तपैकी स्वयंपाक बनवणं चालू आहे. का? गप्पा मारत स्वयंपाक करत बसण्यापेक्षा किंवा फोनवरती बोलत स्वयंपाक करण्यापेक्षा एखादं चांगलं लावा ना. देवाचं काही ना काहीतरी चिंतन होईल असं काहीतरी. आजकाल मोबाईल भक्ती जास्त सुरू झाली तर त्या मोबाईलचा सदुपयोग करा. एखादं चांगलं कीर्तन लावा, प्रवचन लावा, एखादं तत्वनिरूपण लावा, धर्मशास्त्र ऐका आणि करत करत देवाचं नाव घेत घेत स्वयंपाक करा. तो स्वयंपाक सर्वांना खावं वाटेल आणि तो स्वयंपाक सगळे आदराने खातील आणि तुम्हाला धन्यवादही देतील. तो स्वयंपाक नसून तो प्रसाद होऊ शकतो. हे आपल्या हातामध्ये ताकद आहे. आपण उगाच कटकट करत स्वयंपाक करायचा, राजस्थामच भाव आणत स्वयंपाक करायचा, तो स्वयंपाक सहजासहजी कुणाला आवडत नाही, त्याला नावं ठेवली जातात. या 3 ठिकाणी तुम्हाला अवश्य देवाचं नाव आठवता आलं पाहिजे. डोंबारी असतो, तो डोंबारी दोरीवरती कसा हुशार चतुर पद्धतीनं चालतो आणि क्षणाक्षणाला तो आठवत असतो की मला या दोरीवरती चालायचंय. तुमच्या ह्या संसाराच्या दोरीवरती चालत असताना तुम्हाला क्षणाक्षणाला त्या ईश्वराची आठवण राहिली पाहिजे, कारण देवाला स्मरणारा ह्या जगामध्ये दुर्लभ आहे. महादायसानी त्या भिक्षेला गेल्या असताना त्या शेंबूड आलेल्या पोराला श्रीचक्रधर नाव त्याच्या मुखामध्ये निघालं म्हणून उचलून घेतलं, आपल्या पदराने त्याचं तोंड पुसलं, तोंडाला स्नेह दिलं आणि त्यांनी त्या
लेकराला जवळ घेण्यामध्ये धन्यता मानली. कारण ह्या कलियुगामध्ये देव तर दुर्लभच आहे, पण देवाला आठवणारा सुद्धा दुर्लभ आहे. म्हणून ईश्वराचं हृदयामध्ये नेहमी स्मरण असलं पाहिजे. आणि मग हे स्मरण करता करता आपल्याला मरण येईल, आलंच तर चांगलंच होणार आहे. कारण अंतकालेच मामेव श्रीमद भगवद्गीता सांगते की शेवटच्या समयाला जर तुम्ही मला स्मरत स्मरत जर मृत्यूला अवटाळलं, मृत्यूला शरण गेले, तर तुम्ही वायाला जाणार नाही, नक्कीच तुम्ही मला प्राप्त व्हाल. म्हणून सातत्य ठेवून आपण मनामध्ये देवाचं नेहमी स्मरण ठेवलं पाहिजे. आणि स्मरणाने काय होतं? स्मरणाने देवाची आठवण जिवंत राहते. स्मरण कशासाठी करायचं? ठीक आहे, एखादा म्हणेल की बाबा मी उपदेश घेतलेला आहे आणि माझा देवधर्म व्यवस्थित चालू आहे, सगळं काही चालू आहे, स्मरण काही होत नाही माझ्याशी. तुम्ही देवधर्म सकाळ संध्याकाळ करता, देवपूजा करता, पण दिवसभर त्याची आठवण राहिली नाही ना. जसं आकाशामध्ये घार फिरत असते, पण तिचं चित्त नेहमी तिच्या लेकरांकडे असतं, कारण ती एक त्यांची अदृश्य नाळ एकमेकासोबत जोडलेली आहे. तशी परमेश्वराची एक आपली नाळ जुळलेली असली पाहिजे भक्ती रूपाने, आणि ती नाळ स्मरणाच्या रूपाने आपण दाखवू शकतो. देवाचं स्मरण ज्याला करायचं नसेल किंवा स्मरणाचे काही पर्याय आहेत, देवाचं चरित्र आठवावं. या चरित्रातली एक तरी लीळा दररोजची आठवली, दररोजची स्मरली, दररोजची वाचली. दिवसातून एकदा चरित्र वाचा, एक तरी लीळा वाचा. ज्याच्याकडे चरित्र नाही आहे, लीळा चरित्र नाही आहे, त्याने दिवसातून एखादा भगवद्गीतेचा श्लोक वाचावा, अध्याय वाचावा, श्री दत्तात्रय कवच वाचावं, कुठले पारायण जमत असेल ते पारायण करावं, एखादा भजन पाठ करा, आरती पाठ करा. काही ना काहीतरी ज्याच्यामध्ये ईश्वराचं स्मरण आहे, ज्याच्यामध्ये ईश्वराचा प्रताप आहे, ईश्वराचं नामचिंतन आहे, ईश्वराचं नाम आहे, अशी काही ना काहीतरी गोष्ट आपण दिवसभरामध्ये म्हटलं, पाठ केलं तर काही हरकत नाही. एखादा जर थोडासा जाणकार असेल तर त्याने एखादं देवाचं सूत्र आठवावं, सूत्र पाठ करावं, त्या सूत्राचा अर्थ समजून घ्यावा, आपल्या गुरुकडून त्या सूत्राविषयी माहिती घ्यावी. पूर्वांचे काही रचना स्तोत्र आहेत, जुने काव्य आहेत, ते काव्य वाचा. काही ना काहीतरी स्मरण करण्यासाठी आपल्याला बहाणा शोधला पाहिजे, आणि त्यांनी स्मरण करत असतं. ईश्वर सेवेचं हे कंकण आपण बांधलं पाहिजे, तर आपण मुक्तीच्या रस्त्यावरती जाऊ किंवा मुक्तीच्या द्वारापर्यंत पोहोचू. स्मरणाविषयीची मुख्य लीळा चरित्रामध्ये आलेली, जी बेलापूरची वज्रीची लीळा. ज्या वज्रीला घडवताना स्वामींची जी प्रसन्न मुद्रा आणि प्रसन्न मूर्ती होती, तीच मूर्ती महादायसा आठवत आठवत शेवटी ईश्वराच्या निजधामाला प्राप्त झाली. आपल्यालाही आपल्या जीवनाचा हा महासंग्राम जिंकून परमेश्वराचं नाम ह्या संग्रामामध्ये घेऊन शेवटी त्याच्याच दरवाजापर्यंत जायचं आहे. म्हणून ज्या पद्धतीने गोपालकृष्ण कन्हैया गोपालांमध्ये खेळला, गोवत्सावरती त्याने माया केली, गोपिकांना वेड लावलं, वृंदावनाच्या कणाकणाला पवित्र केलं, मथुरेच्या कणाकणाला पवित्र केलं, द्वारका रचली. या सर्व लीळा आपण आठवल्या पाहिजे. हे एक प्रकारचं स्मरणच आहे. शास्त्राभ्यास करणं हेही स्मरणच आहे. ईश्वराचं ध्यान चिंतन करणं हेही स्मरणच आहे. लीळांचं चिंतन करणं हेही स्मरणच आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू ज्या पद्धतीनं सालबर्डीला गेले, सालबर्डीच्या वनामध्ये त्यांनी पारध्याला निरूपण केलं. पारध्यांना उद्देशून त्यांनी प्रथम सूत्र निरूपण केलं की ही सर्वज्ञांची लीळा आपण आठवली पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. श्री दत्तात्रय प्रभूंचं जे दररोजचं परिभ्रमण आहे, श्री दत्तात्रय प्रभू काशीला स्नान करतात, बद्रिकाश्रमला पुराण श्रवण करतात, त्यानंतर कोल्हापूरला येऊन भिक्षा करतात, पांचाळेश्वरला भोजन करतात आणि माहूरला निद्रा करतात. हेही प्रभूंचं परिभ्रमण आपण जर नीट आठवलं तर आपल्याला स्मरणाचंच गोमटं भेटल्याशिवाय राहणार नाही. श्री चक्रपाणी प्रभूंच्या लीळा वाचत असताना आपल्याला श्री चक्रपाणी प्रभूंचं सेवा दास्य आठवता आलं पाहिजे. त्यांनी ज्या पद्धतीनं द्वारकेला हातामध्ये झाडू घेऊन गोमती नदीला पवित्र केलं, गोमती नदीमध्ये कुडा कचरा टाकला, द्वारकेला पवित्र केलं, अशा श्री चक्रपाणी प्रभूंच्याही आपण लीळा आठवल्या पाहिजे. श्री गोविंद प्रभू बाबांनी रांधावर हाटामध्ये प्रत्येक हाटाऱ्याच्या व्यापाऱ्याला आणि त्याच्या पदार्थांना स्पर्श करून पवित्र केलं, संबंध दिला, वस्तूंना संबंध दिला, देवी देवतांना संबंध दिला, वृद्धपुराच्या गटारी पवित्र केल्या, कृमीला ब्रह्मपदाला दिलं. अशा अनेक श्रीप्रभू बाबांच्या ज्या लीळा आहेत त्या आपण आठवल्या पाहिजे. अशा पंचावताराचं स्मरण आपण जर नित्यनियमाने जर केलं, कुठल्याही तुम्ही संप्रदायामध्ये असा, कुठल्याही धर्मामध्ये असा, तिथं नाम जपाला प्राधान्य आहे.
नाम जपाशिवाय तुम्हाला ईश्वर प्राप्त होत नाही. नामानेच रामायणामध्ये रामाचं नाव लिहून दगडं तरली होती अशी आख्यायिका आहे. अशा इतरही संप्रदायामध्ये नावाला प्रार्थना आहे. कुठलाही जगाच्या पाठीवरचा संप्रदाय घ्या, मुस्लिम घ्या, जैन घ्या, ख्रिश्चन घ्या, पारशी घ्या, ईसाई घ्या, आपल्या महाराष्ट्रामधील रामदासी घ्या, महानुभाव घ्या, वारकरी घ्या, कुठल्याही संप्रदायामध्ये जा, शेवटी सगळ्यांचं तत्व शेवटाला एकाच ठिकाणी जातं, ते म्हणजे नाम साधना. नाम जप केल्याशिवाय तो जो इष्ट आहे, कुठलाच इष्ट प्राप्त होत नाही. देवताही त्यांच्या त्या विधीने पूर्ण केल्याशिवाय, जप केल्याशिवाय प्राप्त होत नाही. ईश्वरही त्याच्या फळाला, मोक्षाला जाण्यासाठी नाम जपालाच प्राधान्य देतो. म्हणून स्मरण महत्त्वाचं आहे. ही नामभक्ती आपली वाढत वाढत जाऊन आपल्याला आपल्या जीवनाचा शेवट करता आला पाहिजे. जीवनाचा शेवट जर आपल्याला जमला, ज्या पद्धतीने भांडारेकर एकांतातली लीळा आहे, सुंदर अशी निळवट्ट भांडारेकरांची लीळा आहे. भांडारेकरांना शक्ती संचरली म्हणजे आता ते काळाच्या अधीन होत होते आणि मरण त्यांचं जवळ आलं. स्वामींच्या मांडीवरती त्यांनी डोकं ठेवलेलं आहे. स्वामींच्या चेहऱ्याकडे बघत होते, आभाळाकडे बघत होते. स्वामींना एक क्षण वाटलं की ह्या जीवाची कदाचित जगण्याची इच्छा असेल, म्हणून स्वामी त्यांना प्रश्न करतात, बटो तुमची काळवंचना करू? तुम्हाला जो आता मृत्यू येणार आहे त्या मृत्यूला आम्ही थांबवू शकतो, आम्ही सर्वज्ञ आहोत या आशयाने तुमची काळवंचना आमच्याकडून होऊ शकते, काळ तुमचं थांबल्या जाऊ शकतो. थोडा वेळ निळवट्ट भांडारेकर जरा थोडेसे स्थिरावले, स्थिर मन करून कुठल्या तरी विचारामध्ये मग्न झाले आणि विचार करूनच त्यांनी एक वाक्य स्वामींना एक प्रश्न केला की देवा, तुम्ही म्हणता ते खरं, माझा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे. तुम्ही जगाचे मालक आहात, त्या कारणानं तुमच्या हातामध्ये काळसुद्धा आहे. परंतु माझी ही जी आत्ताची अवस्था आहे की ज्या पद्धतीने मी तुमच्या मांडीवरती डोकं ठेवून बसलेलो आहे आणि तुम्ही माझ्याकडे बघताय, मी तुमच्याकडे बघतोय, ही अवस्था मला परत मरण येत असताना भेटेल का हो? मला जर तुम्ही माझं जगणं वाढवलं, 10-20 वर्षाचं आयुष्य दिलं, पण ज्यावेळेस परत पुन्हा मला ज्यावेळेस मरण येईल तेव्हा तुम्ही माझ्यासमोर असाल का? देहांत काले तुम सामने हो, बंसी बजाते मन को लुभाते. त्या देहांताला तू माझ्यासोबत असावा, त्या देहांताला तू माझ्यासोबत असावा अशी त्यांनी इच्छा जाहीर केली. बघा, देवाने खूप सुंदर उत्तर दिलं की आत्ताची परिस्थिती अशी आहे, आत्ता तुम्ही माझ्या मांडीवरती डोकं ठेवून झोपलेले आहात, बसलेले आहात, परत हा संयोग येतो की नाही काय माहीत नाही. त्यावेळेस निळवट्ट भांडारेकर लगेच उद्गारतात की देवा, मग असं मरण मला नको. तुझ्या मांडीची उशी नशिबी कशी मिळे आम्हा, ती मिळवण्या काय करावे सांग तू परब्रह्म. अहो, सगळी धडपड तुमची प्रापंचिक रूपाने जरी बघितली तर लक्षात येईल, प्रपंचामध्ये तुम्ही सुखाने मरणासाठीच प्रयत्न करत असतात की आपल्याला सुखाने मरण यावं, मग शेवटच्या समयाला आपल्याकडे बँक बॅलन्स असावा, इन्शुरन्स असावेत, शेवटच्या समयाला आपल्याकडे प्रॉपर्टी असेल तर आपली लेकरं जवळ राहतील, वगैरे वगैरे खूप आपण विचार करतो. पण शेवटच्या समयाचं काहीच सांगता येत नाही. जन्म कुठं होणार आणि मरण कुठं होणार हे कुणालाही सांगता आलं नाही. जन्माचा पेढा आपल्याला खाता येत नाही, मरणाची खीर आपल्याला खाता येत नाही. मग हे जगणं म्हणजे काय? एक कोड आहे, खूप मोठं कोड आहे. तर सांगायचं तात्पर्य काय की स्मरण जर चांगलं असेल, स्मरण जर आपलं सदोदित असेल, ईश्वर चिंतन जर नेहमी असेल, तर परमात्मा आपला ऐकतो, परमात्मा शेवटच्या समयाला आपल्याला न्यायला येतो. म्हणून स्मरण महत्त्वाचं आहे. पापाचं स्मरण करणाऱ्याला यमदूत न्यायला येतात, पुण्याचं स्मरण करणाऱ्याला देवदूत न्यायला येतात आणि भक्ती करणाऱ्याला आणि देवाचं स्मरण करणाऱ्याला साक्षात देव न्यायला येत असतो. आपल्या हातामध्ये आहे की कुणाला आपल्याला जवळ बोलवायचं, कुणाला नाही जमायचं. अंतकालेच मामेव स्मरण स्वाकलेवरम. स्मरण करूनच तुम्ही अंतकाळ सुखाचा करू शकता. अंतकाळामध्ये जर तुम्हाला ईश्वराला प्राप्त व्हायचं असेल तर स्मरण खूप गरजेचं आहे. ईश्वराचं नामस्मरण खूप खूप गरजेचं आहे. आपली बुद्धी वाढवा, आपले अधिकार वाढवा, आपले संस्कार वाढवा. ज्याप्रमाणे शेतामध्ये गवत काढल्यानंतर जे दुसरं पीक आहे ते चांगल्या प्रकारे येत असतं, त्याच पद्धतीनं
मनाच्या पार्श्वभूमीवरती चुकीचे असलेले विचार बंद केले की मनामध्ये सुंदर असे विचार उत्पन्न होतात, परमात्म्याचं नाम बीजरूप होत असतं. मग अशा ह्या स्मरणासाठी आपण निश्चिंत रूपाने बसलं पाहिजे. घरामध्ये एक जागा ठरवा, प्रॉपर जागा ठरवा. बिस्तऱ्यावरती स्मरण करू नका. बिस्तऱ्यावरती बसून, बेडवरती बसून स्मरण करू नये. एका जागेवरती सुखासनामध्ये बसावं, ध्यान चिंतन करावं, डोळे बंद करावे. डोळे बंद करून आपण नाकाच्या शेंड्याकडं मन एकाग्र करून आपल्या श्वासावरती नियंत्रण करून स्मरण आपल्याला घडलं पाहिजे. या ध्यान प्रक्रिया आहेत, परंतु स्मरण करत असताना चांगल्या ठिकाणी बसा. शुचोदेशे प्रतिष्ठाप्य, गीता सांगते की स्वच्छ जागेवरती बसावं. आसन आपलं ठरलेलं असावं. कुठलाही कपडा घेतला त्याच्यावरती बसले असं चालत नाही. स्वच्छ जागेवरती आणि स्वच्छ आसनावरती बसावं. आणि थोडंसं घरामध्ये एकांत साधणं अशक्य आहे तरीही थोडासा एकांत साधावा, बाजूला बसावं, गॅलरीत बसावं कुठंतरी आणि डोळे लावून बसावं. नाही तर मस्तपैकी हातामध्ये गाठी आहे, टी व्ही पण पाहणं चालू आहे, मोबाईल पण पाहणं चालू आहे, दुसरेही काम करणं चालू आहे, लेकरांशी बोलणंही चालू आहे, पतीशी बोलणंही चालू आहे किंवा फोनवरती गप्पाही चालू आहे. आणि मग बाबा आम्ही गाठी करताना आम्ही स्मरण करतो. नाही, हे स्मरण म्हणता येणार नाही. मनवा तो चहुदिशी फिरे, येतो स्मरण नाही. हातातली गाठी आपल्या पण फिरते, ती काष्टाची आपल्या पण फिरते, पण मन जे चंचल आहे ते चौदिशी फिरत असेल तर याला स्मरण म्हटलं जात नाही. म्हणून शांत जागी बसा. आता शांत बसल्यानंतर सुद्धा आपल्याला कधी खाज येणार आहे, कधी वळवळ होणार आहे, कधी काय होणार आहे, विचारांचं वादळ येणार आहे, मेंदूमधली ढवळाढवळ येणार आहे. पण येऊ द्या. कुविचार येत असतील तरी येऊ द्या. त्यांना तिथल्या तिथंच थांबवा. त्यांना रबरासारखं ताणू नका, ओढू नका, त्यांना रंगरूप देऊ नका. आपल्या आपण तुमची भक्ती साधना एकाग्र होऊन वाढेल एक दिवस. कारण अभ्यास आहे ना, तू कोणतेही वैराग्य न चगू येते. अभ्यास पाहिजे. चंचल मनाला स्थिर करण्यासाठी अभ्यास पाहिजे. अभ्यास म्हणजे काय? बसण्याचा सराव. एक प्रकारे सराव करा. बसण्याचा सराव करा, स्थिर बसण्याचा सराव करा, स्मरणाचा सराव करा. एक माळा करत असेल 2 माळांचा सराव करा. हा सराव खूप महत्त्वाचा आहे. आपलं उलटं होत चाललंय. आपण पहिलं सुरुवातीला उपदेश घेतला, गुरु केला, त्यावेळेस सुरुवातीला 1-1 तास स्मरण करत होतो आणि आता 10 मिनिटं सुद्धा आपल्याला स्मरण घडत नाही. म्हणून ते स्मरण आपलं दिवसेंदिवस वाढलं पाहिजे. दिवसेंदिवस स्मरण वाढून प्रभू परमात्मा आपल्या हृदयामध्ये विराजमान झाला पाहिजे. ज्या अनंताच्या हृदयामध्ये सगळं जग सामावलेलं आहे, सगळे लहान मोठे सामावलेले, त्या अनंत अशा परमात्म्यामध्ये आपण विराजमान होण्यासाठी, विलय होण्यासाठी आपण स्मरणाची कास धरूया. स्मरणाची ही जी नौका आहे ही आपल्याला पैल तीरावरती घेऊन जाणार आहे. नामाच्या नौकेमध्ये आपण विहार करणार आहोत आणि नाम स्मरणाचा खऱ्या अर्थानं आधार आहे. म्हणून ज्यांच्याकडे नाम नसेल आणि ते म्हणत असतील आम्हाला स्मरण कसं साधेल, तर प्रथम नाम घ्या, गुरु करा, गुरुमंत्र घ्या. गुरुमंत्र घेतल्यानंतर तुम्हाला स्मरण घडेल आणि नित्यमुक्त जो परमात्मा आहे त्याचं चिंतन होईल, त्याच्याशी प्रेम वाढेल. आज आपण नामे स्मरण या नामाचे 10 प्रकरणावरनं 4थं वचन अभ्यासलं, ऐकलं. आपण सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं, त्याबद्दल आपले धन्यवाद. उद्या नवीन वचनासोबत भेटूया. आपलं नामस्मरण वाढीला लागो, आपलं नामस्मरण लेखीला लागो आणि आपल्या जीवनातही परमात्म्याचा साक्षात्कार हो अशी ईश्वराला प्रार्थना करतो आणि झालेली सेवा ईश्वरार्पण करून थांबतो. दंडवत प्रणाम.